नैसर्गिक संख्यांचे काही नियम. आता तुम्हाला सगळ्यात आधी म्हणजे याच्या क्लासच्या आधी नैसर्गिक संख्या म्हणजे काय ते मी सांगितलं होतं. आता तो तुम्ही क्लास बघितला की नाही माहित नाही, पण बघून घ्याल. ठीक आहे, व्हिडिओ नुसार म्हणजे क्लास सुरू आहे, आपले व्हिडिओ नंबर आहे त्याच्यानुसार तुमचे क्लास सुरू आहे. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर निसर्गामध्ये ज्या संख्या उपलब्ध आहे इन्क्लुडिंग झिरो. ठीक आहे, झिरो आहे कारण की एकच्या नंतर शून्य लागतो. त्याच्यानंतर 1, 2, 3, 4, 5 म्हणजे तुम्ही जी संख्या दाखवू शकता ती निसर्गात अवेलेबल आहे. तुम्ही म्हणाल 0.5 ती पण संख्या आहे, पण नैसर्गिक संख्येमध्ये 0.5 हा पेन किती आहे, एक पेन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे पेन किती आहे, 3 हे तुम्ही दाखवू शकता. पण 0.5 पेन आहे हे कसं दाखवाल, समजलं? ते नाही दाखवू शकत. म्हणून त्या नैसर्गिक संख्या म्हणजे काय, जे निसर्गात उपलब्ध आहे किंवा ज्यांना आपण दाखवू शकतो की या संख्या आहेत. तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही 0.5 हा तुम्ही दाखवू शकता ना, लिहून दाखवू शकतो. पण असं तुम्हाला म्हणजे तुम्ही कोणती वस्तू नाही दाखवू शकत. तुम्ही अर्धी वस्तू आहे, जर समजा एक झाड आहे, ठीक आहे, ते झाड इथून कट केलं तर तुम्ही अर्ध अर्ध असं म्हणू नाही शकत की अर्ध अर्ध. तोंडाने तर बोलू शकतो, पण ते दाखवू नाही शकत मग तसं. ठीक आहे, आलं लक्षात? नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पहिला नियम लिहा, एक पासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही नैसर्गिक संख्यांची बेरीज. लिहा, एक पासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही नैसर्गिक संख्यांची बेरीज. ओके, तर एक पासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता एक पासून सुरू होणाऱ्या म्हणजे काय, एक पासून त्याची सुरुवात होईल. बेरीज म्हणजे काय, ऍडिशन. बरोबर आहे, एवढं तर माहित असेल. जसं माझं मराठी मीडियम होतं, मला हे माहित आहे की बेरीज म्हणजे ऍडिशन. ऍडिशन म्हणजे काय, इंग्लिशचं होतं. बरोबर, तर तसं तुम्हाला अगर समजा तुमचं इंग्लिश किंवा हिंदी मीडियम असेल तर तुम्हाला मराठीचं माहित पाहिजे ऍडिशन म्हणजे काय, बेरीज. ठीक आहे, नाहीतर थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. बाकी आपण करता करता येऊन जाईल, तुम्हाला समजून जाईल. तर बघा, ती सुरुवातच कुठून होत आहे, एक पासून. तर लिहा, 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5. लिहा, असं कुठपर्यंत जायचं आहे, 27 पर्यंत. म्हणजे अशी डॅश देऊन 27 पर्यंत काढायचा. ठीक आहे, ओके. आता काय, कसं काढू शकता तुम्ही, काय कराल, म्हणजे ज्याला याच्यामध्ये फॉर्म्युला आहे, ठीक आहे, तर फॉर्म्युला माहित नसेल तर तुम्ही कसं काढाल, 1 प्लस 2 3, 3 प्लस 3 6, 6 प्लस 4 10, 10 प्लस 5 15, 15 प्लस याच्या समोर किती येईल, 6 येईल. 15 प्लस 6 21, 21 प्लस तिकडे आणखी समोर वाढेल. म्हणजे ही कंटिन्युअसली कुठपर्यंत किती आहे, 27 पर्यंत. तर याच्यामध्ये तुम्हाला लागेल वेळ. बरोबर आहे, तुम्हाला पोलीस भरतीच्या एक्झामच्या वेळी किंवा कोणत्याही भरतीच्या एक्झामच्या वेळी टाइम लिमिट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ओके, त्या टाइम लिमिट मध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण गणित सॉल्व्ह करायचं आहे. तर तो टाइम लिमिट किती आहे, तर बघा, तुम्हाला 100 मार्काचा प्रश्न असतो, म्हणजे 100 मार्क असतात. तुम्हाला टाइम किती असतो त्याच्यामध्ये, 1.30 म्हणजे 1.5 घंटा. ठीक आहे, 1.5 तास म्हणजे 60 मिनिट प्लस 30 म्हणजे किती, 90. ओके, 90 मिनिटांचा तुमचा काय होईल, तो पेपर असेल. आता हा पेपर 90 मिनिटं आणि इकडे किती आहे, 100 मार्क. म्हणजे आपल्याला काही करून हे जे 10 म्हणजे याच्यामध्ये कसं पाहिजे होतं, 100 मिनिटांचा म्हणजे अगर राहिला असता पेपर, एक एक मिनिट एक एक प्रश्नाला देऊ शकलो असतो. पण हे जे 10 जे उरत आहे आपले, बरोबर, याच्यासाठी आपल्याला टाइम वाचवायचा. तर तो कशापासून वाचेल, एक तर मॅथ्स पासून. का बरं, मॅथ्स पासून कसा वाचेल, कारण की आपण 1 मिनिटामध्ये आपण, साहजिकची गोष्ट अगर इथे 100 मिनिटांचा तो अगर पेपर असता तर एका मिनिटाला एक प्रश्न सोडवला असता, तर त्या हिशोबाने आपण
प्रत्येकाला 1-1 मिनिट लक्षात घेऊ. पण मॅथ्सच्या याच्यामध्ये काय आहे, आपल्याला तो 0.30 म्हणजे 30 सेकंड मध्ये आपल्याला तो करायचा आहे, असा टार्गेट ठेवायचा. ठीक आहे. आता बघा, हे प्रश्न करायला अगर तुम्ही गेले तर तुम्हाला वेळ लागेल. साहजिक गोष्ट आहे, 1+2 2+3 असं करता करता वेळ लागेल. पण जर का याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल तर तुम्ही काय करा, पटकन उत्तर काढा. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये आणि नेक्स्ट जे आता तुम्ही कराल याच्या नंतरचं, त्याच्यामध्ये किती फरक आहे ते बघा. ठीक आहे. याचा फॉर्म्युला लिहा. दिलेली संख्या दिलेली संख्या म्हणजे n-+1 डिवायडेड बाय 2. आता हा फॉर्म्युला आहे, लिहून घ्या, सोबत लिहा. हा फॉर्म्युला आहे. याला असं लक्षात नाही ठेवायचं, पहिली गोष्ट तर. ठीक आहे. याला असं लक्षात ठेवायचं नाही. याला कसं लक्षात ठेवायचं, हा n म्हणजे काय आहे, दिलेली संख्या. ते लिहून घ्यायचंय. पहिलं जे आपलं म्हणजे आधीपासूनचा रूल आहे, पहिलं जे गणित करतो त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला लिहितो. ठीक आहे. आणि तो समजूनही घेतो की एक्झॅक्ट n म्हणजे काय आहे, n नंतर काय येणार आहे, नाही का. तर तो खूप म्हणजे ते माझी पहिल्याची मन आहे, जसं तिला नवरीसारखं सजवायचं पहिल्या याला. ठीक आहे. पहिलं जे गणित आहे त्याला नवरीसारखं पूर्ण इन्फॉर्मेशन लिहून वगैरे सर्व सजवायचं. पण दुसऱ्या गणितात लगेचच तो फॉर्म्युला लिहायचा नाही, सर्व लिहायचं नाही, पटकन उत्तर काढायचं. याच्यामध्ये लिहा n इज इक्वल टू दिलेली संख्या. n इज इक्वल टू दिलेली संख्या. ठीक आहे. लिहिलं. दिलेली संख्या म्हणा किंवा शेवटची संख्या पण तुम्ही म्हणू शकता, कारण की शेवट जी आहे ती शेवट लिहून घ्या. इथे दिलेली किंवा शेवट लिहून घ्या, शेवटची संख्या. ओके. कारण की दिलेली आहे तर इथे पण दिलेली आहे. तुम्ही म्हणाल की सर दिलेली तर हे पण आहे, मग हे का बरं नाही लिहिलं, नाही का. तर शेवटची संख्या. ओके. इथपर्यंत ठीक आहे. आता हा n म्हणजे काय झालं, शेवटची संख्या. मग n+1 म्हणजे काय झालं, त्याच्यामध्ये ऍड 1 करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे लगेचच या 27च्या समोरची संख्या येते. इथे बघा, n म्हणजे किती, 27. इथे कंसात n+1 म्हणजे काय, n+1 म्हणजे कोणती संख्या येईल, n च्या समोरची संख्या. आपण याच्यावर होतो, n च्या समोरची संख्या कोणती, n+1 म्हणजे कोणती, n मध्ये n म्हणजे 27. 27 मध्ये 1 मिळवला तर 28 डिवायडेड बाय 2. आता बघा, ह्या कंसामध्ये इथे कोणता साईन दिलाय का n च्या बाजूला, नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय होईल, उत्तर द्या. गुणाकार. काही नाही का, गुणाकार. आवडीची गोष्ट आहे गुणाकार. तर बघा, नेहमी माईक बंद करून द्या. कधीही लक्षात ठेवा, याच्यामध्ये जी गॅप आहे ती गॅप मध्ये अगर प्लस मायनस किंवा कोणतं साईन नाही आहे तर ते साहजिकची गोष्ट आहे, ते काय आहे, गुणाकार आहे. ठीक आहे. तर आता खूप लोक काय करतात, या दोघांचा गुणाकार करतात आणि मग दोन्ही भाग देतात. तर तसं नाही करायचं, सोपी पद्धत वापरायची. हे कॉमनची गोष्ट आहे, हे सांगण्याला काही गोष्ट नाहीये. पण अगर समजा कोणाकोणाला माहित नाही राहत तर या 2 ने 28 ला काय करायचं, भाग देऊन द्यायचा. बे एक बे, बेचोक 8. ठीक आहे. आता खूप लोक जे खूप शहाणे आहे किंवा म्हणजे ज्यांना खूप समज आहे, ते काय करते, ते 27 गुणिले 14 हे करायची काही आवश्यकता नाही पोलीस भरतीमध्ये. हे आपल्याला 1ली ते 10वी पर्यंत जे आपण नॉर्मली पाहिलं की 1ली ते 10वी मध्ये पूर्ण लिहून दाखवावं लागत होतं, नाही का. एक पण स्टेप सुटली की ते मग मार्क कापायचे. पण आपल्याला ते नाही करायचं, आपल्याला टाइम वाचवायचा. हे लिहायची काही आवश्यकता नाहीये. इथे लिहिलं आहे ना, तर 14 गुणिले 27 करायचं. करा पटकन. 14 गुणिले 27 378. 378. आता बघा, तिने 378 काढला, आता तुम्ही कसं कराल, 27 गुणिले 14 बरोबर. मग 4 ने 7 ला गुणाल, मग 4 दुने 8 कराल,
नाही का? मी पण तसंच केलं, ते सांगत आहे तिथे. ठीक आहे. म्हणून म्हणतो की 14 आहे का 14, 14 दूने 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56, 14 पंचे 70, 14 सकट है ना? हे पूर्ण पाढे पाठ पाहिजे. म्हणजे 14 साती किती? 98. 14 साती 98 चे 8 लिहिले, 9, 14 आहे का 14, 14 दूने 28, 28 ने 9 मोजा, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37. तेव्हा येईल तुमचं उत्तर. तर बघा, याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट की पाढे पाठ करणं गरजेचं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं पाढे पाठ करा. तर ते पाढे कुठपर्यंत करायचे? आता तुम्ही म्हणाल सर 20 पर्यंत, तर असं काही कंपल्सरी नाही. 20च्या समोरही करू शकता तुम्ही. जेवढे पाढे तुम्ही पाठ कराल तेवढं तुम्हाला. आता बघा, अगर तुम्हाला 27चा पाढा आला असता, 27चा पाढा आला असता तर तुम्ही उलट केलं असतं. 27 गुणिला म्हणजे 14 गुणिला 27, नाही का? 27 चौक डायरेक्ट आला असता तर फटकन उत्तर आलं असतं तिथे. ओके, हे तुमची इच्छा, तुम्हाला कुठपर्यंत पाढे पाठ करायचे. पण पाढे पाठ केले तर थोडं लवकर उत्तर याचं येऊ शकते. तर उत्तर लिहून घ्या. हे उत्तर आहे. मला सांगा, कुणाला समजलं नाही हे? कोणी असेल तर मी पुन्हा समजून सांगतो, नाही तर मग आपण पुढे वाढू. ठीक आहे, स्क्रीनवर टॅप करून माईक ओपन करू शकता, तुम्ही सांगू शकता. अगर समजलं असेल तर मी थोडस वाट पाहतो आणि समोर वाढतो, नाही तर समजलंय. ठीक आहे. समोरचं गणित तुम्हाला करायचं आहे. इथे 27च्या जागी 74 करा. फॉर्म्युला लिहायचा नाही. काही काही लोक असे असतात पटकन ते फॉर्म्युला लिहून टाकला असं त्यांनी. फॉर्म्युला तोच आहे. आवाज नाही आला बेटा. तर एकदा रिपीट करू शकता का? ये ना कोई बात. तिकडे हसून नाही. हे बघा, याच्यामध्ये काहीच नाही करायचं आहे. 74 घ्यायचं आहे. आता तुम्ही एन वर कन्फ्युज असाल, n+1 नाही का? ते नाही करायचं. आता बघा, समोरचा आपण नेक्स्ट गणित करत आहे. 74 गुणिला त्याच्या समोरची संख्या, म्हणजे n+1 म्हणजे काय? n म्हणजे 74 होती. n+1 म्हणजे 74 + 1 75 गुणिला 75 डिवायडेड बाय किती होतं? 2. अरे यार, हे होतं का? ओ माय गॉड, एवढं सोपी नाही आला का मला? अच्छा अच्छा अच्छा. तर बघा, 2नी 74ला भाग देताना तुम्ही आता साइड मध्ये घेऊन जाल त्याला, है ना? गरिबी कराल तुम्ही इथे. 274, मग तुम्ही काय कराल? 2×6. मग इथे आठवणीने तुम्ही मायनस द्याल इथे. लक्षात द्या पहिले, इकडे लक्ष देऊन द्या, पेन हातातून सोडून द्या. तुम्ही इथे मायनस कराल, मग त्या मायनसचं उत्तर इथे 1 येईल. मग हा 4 उतरवाल, बेसाती 14 कराल, मग इथे 0. अरे, इथे मायनस लिहायचं विसरलो. यामध्ये टाइम वेस्ट करू नका. कसं करायचं? तिथून 2×6, 7 मधून 6 गेले, एक साहजिकची गोष्ट उरणार होता, तो 4 खाली येणार आहे. बेसाती 14, बरोबर आहे. आता करा त्याचा 37 गुणिला 75, कारण की मोठी संख्या आहे. 37चा पाढापाठ नाही आहे, नाही का? मग आता करून बघा, 75 गुणिला 37. ठीक आहे, करा तुम्ही. 7×7 35, 35 के 5 7 के 3, 7×7 49, 50, 51, 52 फुली 3×5 15 के 5 7 1 7 त्रिक 21 22 5 7 7 2. एवढं उत्तर आहे का कोणाचं? कोण आहे बा? कविताचं उत्तर आलं वाटतंय. आपल्याला जेवढा फास्ट मध्ये उत्तर येईल ना, तेवढा फास्ट मध्ये करायचं आहे. ठीक आहे.
1+2+3+4+5+ डॅश 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 किंवा 6 अजून लिहू शकता तुम्ही याच्या समोर +6+7 असं पण लिहू शकता तुम्ही डॅश 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 याच्या समोर लिहा. आता गणित समजलं असेल तर तुम्ही पण करा. 89. आता थांबा आता थांबा 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 गणित लिहूच नका. गणित लिहाल तुम्ही नंतर. गणित लिहाल तुम्ही नंतर. आता फक्त 89 च्या समोर काय करायचं आहे? 90. गुणीला 90 डिवाइडेड बाय 2 आणि 90 चे अर्धे किती होते? 45. 45 गुणीला किती करायचं आहे? 87. ते हे 89. हा प्रश्न. हा करा ना मग. 89 गुणीला 45. 5 9 45 45 5 5 चे 4 8 5 40 44 पुली 9 चौक 36 चे 6 8 चे 3 8 चौक 32 33 34 35 5 0 1 0 1 4 किती आहे उत्तर? आहे का तेवढं उत्तर? हो. अरे यार सर तुम्ही चिटिंग करताय. तुम्ही पहिले करून घेता आम्हाला नाही करू देताय. तुम्ही लवकर करा ना मग. त्याच्या पहिले माझं होऊन जाईन तर काय अर्थ? तुम्ही करा माझ्या पहिले. ठीक आहे समजलं? समोर वाढू. अरे प्रत्येकाचे 1-2 केलं तरी आपल्याला भरपूर आहे. बाकी तुम्ही कितीही करू शकता. आता या 89च्या जागी किती कराल तुम्ही? काही पण एक संख्या घ्या ते लिहा. ठीक आहे गणित करून बघा. त्याच्यानंतर तो गणित झाला. त्याच्यानंतर करा एखादी मनातली संख्या. सांग बरं खुशी एखादी संख्या सांग. 75. 75 झाली का? नाही 74 झाली आहे ना. हो. ठीक आहे. अशी कोणती पण संख्या उचला ना. माईक बंद करून द्या. कोणती पण संख्या उचला आणि ते करून बघा. म्हणजे आपण बघा कोणी कोणी म्हणत होतं की मॅथ्स येत नाही. पण आता आपण मॅथ्स तयार करत आहोत स्वतःहून. बापरे किती मोठे लोक आहेत. ठीक आहे आता हे मिटवून द्या. आता या 2 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही समसंख्यांची बेरीज. 2 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही समसंख्यांची बेरीज. समसंख्यांची बेरीज. आता याच्यामध्ये तो फॉर्म्युला लागणार नाही. लिहून घ्या पटकन सांगा लिहून झाल्यावर. झालं. ठीक आहे झालं. नैसर्गिक संख्या सुरुवात कुठून झाली? 1 पासून. समसंख्यांची सुरुवात कुठून आहे? 2 पासून. समसंख्या म्हणजे काय? 2 पासून सुरू होणाऱ्या किंवा 2 ने भाग जाणाऱ्या. ठीक आहे 2 ने भाग जाणाऱ्या. त्याच्यामध्ये कोणते कोणते आले? 0 म्हणजे ज्याच्या मागे 0 लागला. 2 4 6 8 या संख्या ज्याच्या मागे लागल्या त्या सगळ्या काय आहे? समसंख्या आहे. बरोबर. आता सर 10 नाही आहे का? 10 पण आहे कारण की इथे 0 लागला. मग सर 12 तर 12 मध्ये 2 लागला म्हणून हे एवढेच सांगितलंय. 8 पर्यंत सांगितलंय. आता हे कोणाच्याही मागे लागले म्हणजे काय झालं? ती समसंख्या आहे. तर त्याची सुरुवात कुठून होते? 0 पासून. पण 0 ही संख्या आता इथे नाही आहे. ठीक आहे आपण कुठून सुरुवात करू त्याची? 2 पासून. लिहा 2 + 4 + 6 + 8 + 10 असं म्हणजे डॅश डॅश डॅश. तुम्ही याच्या समोर पण लिहू शकता. असं नाही आहे की नाही लिहू शकत. 12 पण लिहू शकता. पण ते जाऊन जाऊन काय होणार आहे? शेवटच्या संख्येवर जाणार आहे. शेवटची संख्या करा 22. आता याच्यामध्ये बघा हे करायला पुन्हा वेळ लागेल.
2 प्लस 4 6, 6 प्लस 6 12, 12 प्लस 8 20, 20 प्लस 10 30, 30 प्लस 12 32, 32 का हो 30 प्लस 12 32 हो म्हणते ते वा वाजी वा खतरनाक लोक आहे आपल्या इकडे 30 प्लस 12 42 30 प्लस 2 32 ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये जो फॉर्म्युला आहे तो कसा होता मागच्या वेळेसचा फॉर्म्युला कसा जी संख्या आहे त्याच्या समोरची संख्या पण तो फॉर्म्युला असा बनला होता n प्लस 1 डिवायडेड बाय 2 होता आठवण करा. आता याच्यामध्ये काय फॉर्म्युला चेंज झालेला आहे याच्यासाठी n प्लस 2 डिवायडेड बाय ह्या दोनचे काय झाले 4 ओके. आता हे फॉर्म्युले ना थोडेसे म्हणजे कठीण वाटतात हा लिहून घ्या बाजूला आता नको लिहा हा लिहून घ्या पण आपण त्याला काय करू चेंज करू कसं चेंज करू मागच्या फॉर्म्युला सारखं n म्हणजे काय 22 पेन हातात धरू नका लिहू नका मी वेळ देतो तुम्हाला ठीक आहे. हा n म्हणजे 22 n प्लस 2 म्हणजे कोणती संख्या येईल 22 प्लस 2 म्हणजे याच्या समोरची संख्या येईल याच्या समोरची समसंख्या येईल कोणती संख्या येईल 23 नाही ना कोणती येईल 24 गुणिले 24 डिवायडेड बाय 2 बरोबर आहे. आता बघा 2 ने 24 ला पण भाग जातो 2 ने 22 ला पण भाग जातो. आता तुम्हाला कोणता पाडा येते त्याच्यावर आहे या 2 ने जर तुम्ही 24 ला भाग दिला तर इथे 12 येते 12 2 24 24 चे 4 5 2 12 2 24 आणि 2 झालं उत्तर समजलं कोणाला कन्फ्युजन आहे फॉर्म्युल्यामध्ये 4 आहे ना आपण 2 घेतलो सोडवताना. आहे प्रेझेन्स ऑफ माइंड आहे म्हणजे लक्ष आहे बा म्हणून मी म्हंटल तुम्ही नाही का थोडा व्हिडिओ सुरू करा म्हणजे कसा माहित पडते तिथं आय कॉन्टॅक्ट दिसून राहिला तिथे दिसून राहिले मला बाकीचे दिसतच नाही. आता कोणी तर अंजलीने रिझनच सांगून दिला मोबाईलची स्क्रीनच खराब आहे कॅमेराच खराब आहे म्हणते तर बघा तिथं बरोबर आहे आपलं लक्ष थोडंसं चुकलं का हा फॉर्म्युला लावणार होता बघ हा फॉर्म्युला लावणार आहे आपण हा फॉर्म्युला लावणार होतो का नाही तर मग n म्हणजे 22 गुणिला 24 डिवायडेड बाय 4 4च्या पाड्यात 24 येतात हो 4 4च्या पाड्यात 22 येतात नाही 24 येते 4 चा कम 24. ठीक आहे हा मला माहित आहे पण जर समजा इथे एखादी मोठी संख्या आहे जी आपल्याला माहितच नाही की 4च्या पाड्यात येते बा तर तुम्ही याला 2 ने डिवाइड करू शकता 2च्या पाड्यात 4 कटेल आणि 2च्या पाड्यात हे 22 ही कटू शकते 24 ही कटू शकते किंवा जी मोठी संख्या आहे ती पण कट होऊ शकते का बरं कारण की ती सगळी समसंख्या आहे ठीक आहे 4च्या पाड्यात आता 24 येते म्हणून आपण काय करू 4 4 4 2 8 4 3 12 4 16 4 25 4 सख 24 ठीक आहे कट झाले म्हणजेच काय झालं आता 22 गुणिला 6 उरले 6चा पाडा येतो साइन 2 12 चे 2 हातचा 1 साइन 2 12 आणि 1 13 132. ओके आता हे एवढं सोपी आहे का बरोबर कारण की पाडे आले म्हणून आता 4च्या पाड्यात 24 येतात हे आपल्याला माहित पाहिजे आणि ते कसे माहित होईल पाडे पाठवून ठीक आहे तर हे लिहा तुम्ही ओके आता समोरचा गणित लिहा असंच लिहा 2 प्लस 4 प्लस 6 प्लस 8 प्लस 10 प्लस 12 लिहून घ्या फॉर्म्युला लिहिला होता ना मगाशी त्याच्यात की नाही लिहिला फॉर्म्युला लिहा बरं पहिला गणित आपल्याला नवरी नाटली करायचं आहे
इकडे 22च्या जागी लिहा आता 36. पटकन उत्तर काढा. निघाला. तर 36. मी काय करेल, 36च्या समोरची संख्या घेईल. ओके, ती कोणती आहे? 38. ठीक आहे. 19 एका 19, 19 दुने 38. मला माहित आहे 38 च्या अर्धे 19 येते. आता मला 19चा पाडा यायला पाहिजे, तर मग मी पटकन उत्तर काढू शकेल. निघालं उत्तर. तेव्हा हो, त्या झालं. कविताच्या पटकनच उत्तर निघून जाते. अरे बापरे, आज पूर्ण मुलीच मुली आहे वाटते. काय? भूमिका, खुशी, तनिषा, अंजली, कविता. बापरे, मुलींनी केला क्लास आहे. नाही तर मुलं करत होते आतापर्यंत. ठीक आहे, निघालं. किती आलं उत्तर? 342. काय गोष्ट करते तनिषा, तुझं उत्तर किती निघालं? सर मी तर क्लासेस नाही करत आहे. स्क्रीनवर टॅप कर, खालून माईकचं ऑप्शन आणि व्हिडिओचं ऑप्शन सुरू होते. प्रत्येकाला तेच सांगावं लागतं. भूमिका, तुला माहित झालं कसं करावं लागतंय? तू पण तसंच कर, स्क्रीनवर टॅप कर, खालून माईक आणि व्हिडिओ सुरू होते. उत्तर द्या तुम्ही, ठीक आहे? नाही तर मला समजणार नाही की तुम्हाला समजत आहे की नाही समजत आहे. एकाचं उत्तर येत आहे, बाकींचं नाही येत. तर बघा, 36 गुणीला त्याच्या समोरची संख्या येणार होती 38. आता खाली डिवायडेड बाय 2, मी तुम्हाला कन्फ्युज केलं की बा डिवायडेड बाय 2, तर तिथं अर्धे जण थांबले असेल, पण खाली काय होतं? 4 होतं. लक्षात आहे का? 4च्या पाड्यात 36 येतात. 4 9 36. बरोबर. आता खूप सारे जण याला काय करतील, 38 गुणीला 9 असं साइड मध्ये नेतील, पण नाही करायचं. ठीक आहे, याच्यामध्ये आपला टाइम वेस्ट होतो. तर बघा, इथूनच सुरुवात करून द्यायची. आपल्याला माहित आहे आपण 9 ने पहिले कशाला गुणणार आहे? 8 ला गुणणार आहे. 3 ला गुणणार आहे का? नाही. तर मग इथूनच करायचं ना. 9 8 72. 72चे 2 हातचे 7. 9 त्रिक 27. 28 29 30 31 32 33 34. आहे का उत्तर असं? काही चुकलं? नाही नाही सर, असं कराल तर तुमचं उत्तर चुकीचं आहे, असं आहे का? नाही. नाही. समोरचं घ्या. जर तुमचं हे लिहून झालं असेल तर सांगा मला. हे लिहून घ्या ना, हे लिहून घ्या.